वेलकम स्टुडंट्स. स्टेप्स आपण पाहिलेले आहेत. ॲमॅल्गमेशन ऑफ ए पार्टनरशिप फर्मवरील प्रॉब्लेम कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. आता प्रॅक्टिकली आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूया. म्हणजे सेकंड नंबरचा प्रॉब्लेम पाहायचा आहे की कशाप्रकारे आपण इथं स्टेप्स त्या ॲप्लाय करणार आहोत. स्टेप बाय स्टेपच आपल्याला जायचं आहे. पहिल्या स्टेपला पहा, आपण काय केलेलं होतं, बॅलन्सेस ब्रॉड डाऊन करून घेतलेले होते. तिथून शेवटपर्यंत आपण काय केलेल्या होत्या, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटवरील बॅलन्स आपण ट्रान्सफर करणार आहोत न्यू फर्मला. इथंपर्यंत आपण स्टेप्स घेतलेले आहेत. मी प्रॉब्लेम रीड आउट करतोय बघा. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे, ए अँड बी वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:1. ज्या वेळेला मी प्रॉब्लेम रीड आउट करत आहे बाळांनो, त्यावेळेला तुमच्याकडे हे प्रिंटआउट स्वरूपात प्रॉब्लेम्स असणं गरजेचं आहे. आणि तिथं मी जे रीड आउट करतो आहे त्याच्याकडे लक्ष देऊन ज्या ज्या मी तुम्हाला रिक्वायर्ड ट्रीटमेंट सांगतो आहे त्या तिथं तुम्ही नमूद केल्या पाहिजेत. ए अँड बी दोघेही पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट अँड लॉसेसमधला शेअर किती आहे बघा, 3:1 आहे. सी अँड डी पण पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिटमधला शेअर कसा आहे, इक्वली आहे. पुढं म्हणतायत ते फॉलोइंग वेअर देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2009. 31 मार्च 2009ला काय केलेलं आहे, त्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे. दोघांची कंबाईंड बॅलन्स शीट दिली आहे. इथं विद्यार्थ्यांना थोडेफार कन्फ्यूज होऊन जातात की काय करायचं आहे. लक्षात घ्यायचं, एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा ए बी ही जी काय पार्टनरशिप फर्म आहे, ए अँड बी यांचं आपण काय करू, क्लोजर्स ऑफ अकाउंट्स करू. आणि त्यानंतर सी अँड डी हे जे पार्टनरशिप फर्म आहे यांचं बुक्स ऑफ अकाउंट्स आपण क्लोज करणार आहोत. आलं लक्षात? ठीक आहे. क्रेडिटर्स ए अँड बीचे किती आहेत, 10,000 रुपये आहेत. सी अँड डी फर्मचे 15,000 रुपये आहेत. बिल्स पेबल ए अँड बीचे 4,000 आहेत, तर सी अँड डीचे 8,000 रुपये आहेत. मिसेस बीजचं लोन किती आहे बघा, 10,000 रुपये आहे ए बी फर्ममध्ये. आणि मिसेस डीज लोन किती आहे, 7,000 रुपये सी अँड डी फर्ममध्ये. आउटस्टँडिंग रेंट बघायचं आहे. ए बी फर्मचं 2,000 रुपये आहेत आणि सी अँड डी फर्मचे 1,500 आहेत. कॅपिटल एचं 30,000 रुपये आहे, बीचं 20,000 रुपये आहे, सीचं कॅपिटल 25,000 रुपये आहे, तर डीचं कॅपिटल 25,000 रुपये आहे. असेट साईड आपण चेक करू. प्लांट अँड मशिनरी ए अँड बी फर्म जे आहे 20,000 रुपये, सी अँड डी फर्म जे आहे तिची 27,000 रुपये आहे. फर्निचर ए अँड बी फर्मचे 12,000 रुपये आहेत, तर 9,000 रुपये सी अँड डीचे आहेत. त्यानंतर स्टॉक पाहायचा आहे. ए अँड बी फर्मचा 20,000 रुपये, तर सी अँड डी फर्मचा 24,000 रुपये. डेटर्स आहेत ए अँड बी फर्मचे 19,000 आणि सी अँड डी फर्मचे 17,000. फिक्स्चर्स आहेत 1,600 रुपये ए अँड बी फर्मचे, सी अँड डी फर्मचे 1,200 रुपये. कॅश इन हँड आहे ए अँड बी फर्मची 3,400 आणि सी अँड डी फर्मची 3,300 रुपये. दोन्ही साईड बघा, लायबिलिटीज आणि असेट्स जे आहेत कुणाचे, ए अँड बी फर्मचे 76,000 रुपये टोटल येते आणि सी अँड डी फर्मचे किती येते, 81,500 रुपये होते टोटल. द टू फर्म्स ॲमॅल्गमेटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स. दोन फर्मनी काय ठरवलेलं आहे की ॲमॅल्गमेशन म्हणजे दोन्ही फर्म त्यांनी त्यांचा व्यवसाय बंद केलेला आहे आणि एक नवीन फर्म त्यांनी स्थापन केलेले आहेत. ॲमॅल्गमेटेड झालेले आहेत. ॲमॅल्गमेटिंग कंपनी कोणतीही दिलेली असणार आहे बघा. न्यू फर्म त्यांनी काय सांगितलेलं आहे का, नाही सांगितलेलं. मग डायरेक्ट आपण काय करू, त्याचं नाव जर दिलेलं नसेल तर आपण नाव न्यू फर्मच टाकू. मिस्टर बी ॲग्रीड टू पे मिसेस बीज लोन. मिसेस बीज लोन जे दिसतं ते कोण पे करणार म्हणून सांगतं आहे, मिस्टर बी टेक ओव्हर त्यानं केलेलं आहे. ती लायबिलिटी आहे. त्याला काय करायचं आहे बघा, जी लायबिलिटी पार्टनरने टेक ओव्हर केलेली आहे ती मी चार्टमध्ये घेणार नाही, म्हणून मी त्याला काय करणार, क्रॉस करणार मिसेस बीज लोनला. त्यानंतर मिस्टर डी ॲग्रीड टू पे मिसेस डीज लोन. मिसेस डीज लोन देखील कोण सांगते बघा पे करतो म्हणून, मिस्टर डी ॲग्री आहे मिसेस डीचं लोन पे करण्यासाठी, त्यामुळे तो देखील क्रॉस होईल. आता मिसेस बीज लोन आणि मिसेस डीज लोन सरळ सरळ सांगितलेलं आहे, पार्टनरने टेक ओव्हर केले, त्यामुळे हे चार्टमध्ये शो केले जाणार नाही. त्यानंतर पहा पुढं काय म्हणतात, आउटस्टँडिंग रेंट वॉज पेड इन फुल बाय द रिस्पेक्टिव्ह फर्म्स. both the firms A and B firm and C and D firm has paid the outstanding rent. आउटस्टँडिंग रेंट पेड केलेलं असल्यामुळं ते देखील मी कन्सिडर करणार नाही आहे चार्टमध्ये, त्यामुळे मी त्याला क्रॉस करेन. नेक्स्ट, क्रेडिटर्स ऑफ बोथ द फर्म्स वेअर टेकन बाय द न्यू फर्म ॲट ए डिस्काउंट ऑफ 5%. क्रेडिटर्स मात्र नवीन फर्मने टेक ओव्हर केलेले आहेत 5% डिस्काउंटने, त्यामुळं दोन्ही फर्मचे जे क्रेडिटर्स दिसत आहेत त्याला मी टिकमार्क या स्वरूपात करणार आहे. याचा अर्थ काय, फर्मने टेक ओव्हर केलेले आहेत. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी इज सब्जेक्ट टू 5% डिप्रिसिएशन ऑफ बोथ द फर्म्स.
प्लांट अँड मशिनरी 5% डिप्रिसिएशन चार्ज करण्यात आलेला आहे, नवीन फर्मने टेक ओव्हर केलेला आहे. प्लांट अँड मशिनरीला मी टिक मार्क करणार आहे. त्यानंतर फर्निचर ऑफ C&D वॉज सोल्ड इन द मार्केट फॉर ₹8,000. C&Dचं जे काही फर्निचर दिसतंय तुम्हाला ते सोल्ड केलेलं आहे 8,000 रुपयाला. त्यामुळं सोल्ड केल्यामुळं ते मी इथं चार्टमध्ये शो करणार नाही, त्यामुळे तो क्रॉस होईल. C&Dचं फर्निचर अँड फर्निचर ऑफ A&B वॉज नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. नवीन फर्मनं सरळ सरळ सांगितलं की आम्ही टेक ओव्हर करत नाही A&Bचं फर्मचं जे काय फर्निचर आहे ते, त्यामुळं तो देखील काय होईल, क्रॉस होईल, इथं शो केला जाणार नाही. नेक्स्ट, फिक्चर्स वेअर नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. दोन्ही फर्मचे जे काही फिक्चर्स दिसत आहेत ते देखील टेक ओव्हर केलेले नाही आहेत. न्यू फर्मने सरळ सरळ सांगितलेलं असेल की न्यू फर्म टेक ओव्हर करत नाही आहे, तर असे असेट आम्ही काय करणार आहे, पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. चार्टमध्ये शो करायचे नाही. स्टॉक ऑफ A&B वॉज व्हॅल्यूड ॲट ₹22,100. स्टॉक मात्र त्याची व्हॅल्यू ठरवलेली आहे 22,100 रुपये. स्टॉक ऑफ C&D वॉज व्हॅल्यूड ॲट ₹21,000. तो टेक ओव्हर केलेला आहे. डेफिनेटली त्याची व्हॅल्युएशन तिथं दिलेलं आहे. आलं लक्षात. आता पहा, या ॲडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. स्टॉकला एक टिक मार्क करून घ्या. आता पाहायचं अशी कोणती असेट अँड लायबिलिटी आहे का जिच्या संदर्भात जिला आपण कोणत्याही स्वरूपाची टिक मार्क केलेली नाही. अशी कोणती आहे का? बिल्स पेएबल एक आहे. काय आहे? बिल्स पेएबल आहे. काही सांगितलेलं नाही, टेक ओव्हर केलं, कन्सिडर करायचं बुक व्हॅल्यूला. कोणत्या व्हॅल्यूला? बुक व्हॅल्यूला. त्यानंतर बघा आणखीन कोण असेट्स अँड लायबिलिटीज जे दिसत आहेत, डेटर्स आहेत, ते देखील मी काय कन्सिडर करणार आहे, नवीन फर्मने टेक ओव्हर केले कोणत्या व्हॅल्यूला? बुक व्हॅल्यूला. त्यानंतर कॅश इन हँड आहे. कॅश इन हँड पण कशी टेक ओव्हर केले मी सांगितलेलं, जी काय व्हॅल्यू दिलेली असेल त्याला नवीन फर्मने टेक ओव्हर केलेला आहे असे कन्सिडर करू. आलं लक्षात. प्रॉब्लेम मी जो वाचलेला आहे तो व्यवस्थित तिथं लक्ष द्यायचं. प्रॉब्लेम समजून घेतल्याशिवाय सोल्युशन आपण देऊ शकत नाही बाळांनो, हे इतकं लक्षात ठेवा. तर प्रॉब्लेम रीड आउट करून झालेला आहे. पहिली स्टेप मी काय करतो, बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घेतो आहे. ए आणि बीचं कॅपिटल दिलेलं आहे त्यांनी. एचं साधारणतः पहा 30,000 रुपये कॅपिटल आहे. क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन करायचं आहे, कारण की कॅपिटल ही लायबिलिटी आहे. लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो बाळांनो. 30,000 रुपये कॅपिटल एचं झालं आणि बीचं कॅपिटल किती आहे? 20,000 रुपये. पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेपला जनरल रिझर्व, रिझर्व फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरचा प्रॉफिट लॉस असेल तर वाटा दिलेलाच नाही आहे, त्यामुळं ट्रीटमेंट करायची नाही. स्टेप मात्र घेत जायचे आपले. तिसऱ्या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे की एखादी गुडविल क्रिएशन केलं आहे का बघायचं आहे. गुडविल संदर्भात माहिती दिलेलीच नाही आहे. चौथ्या स्टेपला ज्या असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर केलेल्या आहेत त्या असेट्स अँड लायबिलिटीजवरील प्रॉफिट अँड लॉसची नोंद करायची आहे. कोणती असेट अँड लायबिलिटी संदर्भात सांगितलं आहे बघा. पहिलं नाही आहे, दुसरं नाही. क्रेडिटर्स ऑफ बोथ द फर्म्स वेअर टेकन बाय द न्यू फर्म ॲट ए डिस्काउंट ऑफ 5%. क्रेडिटर्स टेक ओव्हर केलेत दोन्ही फर्मचे. यातील फक्त पहिला घ्या क्रेडिटर्स. चार्टमध्ये शो करू आपण किती रुपये अमाऊंट आहे बघा. ए अँड बीचे 10,000 रुपये शो केला आणि त्याच्यावरचा जो डिस्काउंट असतो तो आपण इथं असेटमध्ये दाखवतो. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स किती % आहे तो? 5% त्यांनी सांगितलेला आहे. चेक करा. 5%. आता 10,000 वरती 5% किती येईल? 500 रुपये. हा याच पद्धतीने शो करायचा असतो. आता क्रेडिटर्स वरती जे काय क्रेडिटर्सकडून आपल्याला डिस्काउंट मिळणार आहे त्यासाठी आपण जर रिझर्व करत असो तर डेफिनेटली आपला काय होणार आहे पहा, प्रॉफिट होणार आहे. का प्रॉफिट होणार? क्रेडिटर्सची व्हॅल्यू तेवढी कमी होणार आहे. बाय क्रेडिटर्स अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवायचे. किती रुपये? 500 रुपये. आलं लक्षात? ठीक आहे. आणि कोणती असेट्स अँड लायबिलिटीज आहे? प्लांट अँड मशिनरी इज सब्जेक्ट टू 5% डिप्रिसिएशन ऑफ बोथ द फर्म्स. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू किती दिलेली आहे बघा. ए अँड बीचाच विचार करा. 20,000. 20,000 मधून वरती किती टक्के कॅल्क्युलेट करायचं आपण? लेस करायची व्हॅल्यू 5%. डिप्रिसिएशन किती येतं बघा? 1,000 रुपये. कितीला टेक ओव्हर केली ही व्हॅल्यू? 19,000ला टेक ओव्हर केली. असेटची व्हॅल्यू कमी झालेली असेल तर लॉस होतो, तो डेबिट साईडला नोंदवायचा. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. किती रुपये? 1,000. नवीन फर्म म्हणते आम्ही 5% डिप्रिसिएशन वजा करून ती असेट टेक ओव्हर करतो.
मग ते 1000 वजा होतील आणि 19,000ला तिनं टेक ओव्हर केली असं आपण कन्सिडर करू. त्यानंतर पहा पुढं काय म्हणतात, फर्निचर तर सोल्ड केले, याचं तर टेकन ओव्हर केलेलं नाही. फिक्स्चर्स तर काय केलेलं आहे पहा, न्यू फॉर्मने टेकन ओव्हरच केलेलं नाही. स्टॉक ऑफ ए अँड बी व्हॅल्यूड किती केला आहे, स्टॉक 22,100. सरळ सरळ दिलेली व्हॅल्यू आहे ती लिहून घ्यायची. जुनी किती व्हॅल्यू आहे बघा, स्टॉक ए अँड बीची जुनी व्हॅल्यू 20,000 आहे. प्रॉफिट झाला बाय स्टॉक अकाउंट, किती प्रॉफिट होईल बघा, 2,100 रुपये. ओल्ड आहे 20,000, न्यू आहे 22,100, त्यामुळं काय होईल, प्रॉफिट होईल. न्यू फर्मने काय केलं, कितीला टेक ओव्हर केली ती स्टॉक 22,100ला टेक ओव्हर केलेली आहे 20,000चा स्टॉक, त्यामुळे प्रॉफिट झाला, क्रेडिट साईडला नोंदवलं. आलं लक्षात. आता असेट्स अँड लायबिलिटी ज्या टेक ओव्हर केलेल्या आहेत त्याची तर नोंद करून घेतली. चौथ्या स्टेपला मी काय केलं, ज्या असेट्स अँड लायबिलिटीज न्यू फर्मने टेकन ओव्हर केलेले आहेत त्याचे शॉर्ट त्यांना मी कुठं दाखवलं, चार्टमध्ये दाखवलं आणि त्याच्यावरती झालेला प्रॉफिट लॉस इथं दाखवलेला आहे. समजलं. पाचव्या स्टेपला अशी एखादी असेट अँड लायबिलिटी आहे का बघा, जिला तिच्याबद्दल काही माहिती सांगितलेली नाही. कोणती असेट अँड लायबिलिटी आहे बघा, बिल्स पेएबल आहे, तिच्या संदर्भ काही सांगितलेलं नाही, तर बुक व्हॅल्यूला टेक ओव्हर केले कन्सिडर करा. बिल्स पेएबल 4,000 रुपये कोणाचे आहेत, ए अँड बीचे. त्या संदर्भात आणि कोणती लायबिलिटी आहे का बघा, नाही आहे. ओके. आता एखादी असेट अशी आहे का बघा जिच्या संदर्भात काही सांगितलेलं नाही आहे, ए अँड बीचे असेट डेटस, तर ते बुक व्हॅल्यूलाच टेक ओव्हर केलेत असं दाखवा. असेट 19,000 रुपये. आणि कोणती आहे का बघा असेट, कॅश इन हँड, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहेत त्यामुळे मी इथं टेक ओव्हर केलेच, त्यामुळे मी इथं दाखवतो. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 3,400. अल्टिमेटली कॅश इन हँड मला इथं दाखवायचेच आहे, टेकन ओव्हर केले म्हणून. फक्त याच्यावर काही ॲडजस्टमेंट आहेत, ती फायनल अमाऊंट मी इथं शो करेल. समजलं. काय काय केलं बघा, ज्या असेट्स अँड लायबिलिटीजवर टेकन ओव्हर केले त्या असेट्स अँड लायबिलिटीज मी शो करून घेतले आणि त्याच्यावरती झालेला प्रॉफिट लॉस इथं नोंदवला चौथ्या स्टेपला. पाचव्या स्टेपला एखाद्या असेट्स अँड लायबिलिटी संदर्भात काही माहिती सांगितलेली नाही, अशी असेट अँड लायबिलिटी आपण काय केलेली आहे, बुक व्हॅल्यूला शो केली. डेटा संदर्भात काही सांगितलं नाही, आहे तसं लिहून घेतलं. बिल्स पेएबल संदर्भात काही सांगितलं नाही, आहे तसं लिहून घेतलं. कॅश इन हँड संदर्भात देखील काही सांगितलेलं नाही, तेही घेतले, परंतु याच्यावर काही ॲडजस्टमेंट आहेत, ते करून झाल्यानंतर आपण ती रक्कम ट्रान्सफर करू. 5 स्टेप झालेले आहेत. 6व्या स्टेपला एखादी असेट पार्टनरने टेक ओव्हर केले का बघायचे, किंवा एखादी लायबिलिटी पार्टनरने टेक ओव्हर केले का बघायचं आहे, किंवा फर्मने एखादी असेट सोल्ड केले का बघायचं, किंवा एखादी लायबिलिटी फर्मने पेड केले का बघायचं, त्याची नोंद करायची. मग ह्या नोंद करून घेऊया आपण. पहा, मिस्टर बी ॲग्रीड टू पे मिसेस बीज लोन. काय आहे, मिस्टर बी ॲग्रीड टू पे मिसेस बीज लोन. मिसेस बीचं लोन कोण म्हणतं आहे पे करतो म्हणून, मिस्टर बी. त्यामुळे इथे येणार बघा, बाय मिसेस बीज लोन अकाउंट. लायबिलिटी जर पार्टनरने टेक ओव्हर केली तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला नेहमी क्रेडिट पडतं. पहा काय सांगतो, एखादी लायबिलिटी पार्टनरने टेक ओव्हर केली तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला नेहमी काय दिलं जातं, क्रेडिट दिलं जातं. कितीला टेक ओव्हर केले सांगितलं नाही, त्यामुळे बुक व्हॅल्यूला टेक ओव्हर केले असं कन्सिडर करायचं आहे, 10,000 रुपये. ओके. मिस्टर डीचा इथं विषय घेऊ नका, कारण की त्याचा अजून आपण अकाउंट ओपन केलेले नाही आहे, फक्त आपण ए अँड बी फर्म संदर्भातच माहिती घेत आहोत. आलं लक्षात. ठीक आहे, पुढं पाहू. आउटस्टँडिंग रेंट जी लायबिलिटी दिसते ती पेड केले फर्मने. काय केले, फर्मने पेड केले, त्यामुळं बाय आउटस्टँडिंग रेंट पैसे गेले. लायबिलिटी पार्टनरने टेक ओव्हर केली तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं. जर लायबिलिटी फर्मने पेड केली तर कुठे घ्यायचं, कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कितीला पेड केले सांगितलेलं नाही, फुल्ली पेड केले 2,000 रुपये ए अँड बी फर्मचं. समजलं. लायबिलिटी संदर्भात लायबिलिटी फर्म पार्टनरने टेक ओव्हर केली तर नोंद कुठं करायचं, क्रेडिट साईडला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या. फर्मने पेड केली तरीसुद्धा क्रेडिट साईडला, फक्त अकाउंट बदलतो, कॅश अकाउंट. ओके. 6 स्टेप झाले. आणखीन बघा, क्रेडिटर्स ऑफ बोथ द फर्म्स वेअर टेकन, ते येणार नाही. पुढे पहा आता, फर्निचर ए अँड बी संदर्भात काय सांगितलेलं आहे, न्यू फर्मने ते टेक ओव्हर केलेलं नाही आहे, त्यामुळं फर्निचर डिस्ट्रीब्युटेड
अमंग पार्टनर्स. 7वी स्टेप चालू आहे आपली. लक्षात आलं. 6व्या स्टेपला असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर केलेले किंवा सोल्ड केलेले किंवा पेड केलेले एंट्री केल्या. 7व्या स्टेपला आपण काय करत आहोत, एखादी असेट किंवा लायबिलिटी संदर्भात काही माहिती दिलेली नाही आहे, नवीन फर्मने टेक ओव्हर केलेलं नाही आहे म्हणून सांगितलेलं आहे. न्यू फर्म इज नॉट इंटरेस्टेड टू टेक ओव्हर, अशी असेट किंवा लायबिलिटी आपण पार्टनर्समध्ये वाटणार आहे. फर्निचर डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स. फर्निचरची व्हॅल्यू बघूया, याची किती आहे, 12,000 आहे. 12,000 रेशो किती आहे, 3:1 म्हणजे टोटल 4. 4 त्रिकम 12, 3,000 रुपये. ए 3,000 गुणुले 3 हिस्से किती आलं, 9,000 रुपये. आणि बी 3,000 गुणुले 1 3,000. येथे काय बरोबर बघा, 12,000 आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. फर्निचर इज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. तर फर्निचर जे असेट आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहे ते कुठे डिस्ट्रीब्यूट करणार आहे, या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार आहे टू फर्निचर अकाउंट. 9,000 आणि 3,000. लक्षात. 7 स्टेप कंप्लीट झालेत. सरळ सरळ एखाद्या असेट संदर्भात सांगितलेलं असेल की न्यू फर्मने टेक ओव्हर केलेलं नाही, अशी असेट आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायची आहे. 7 स्टेप झाले. तर पुढं काय नाही आहे पहा, फिक्स्चर्स संदर्भात देखील सांगितलेलं आहे. असंच फिक्स्चर्स देखील डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. फिक्स्चर्स डिस्ट्रीब्युशन ऑफ फिक्स्चर्स डिस्ट्रीब्युशन अमंग पार्टनर्स. हां, 1,600 डिवायडेड बाय 4. त्याच्यामध्ये ए 400 गुणुले 3 1,200 आणि बी 400 गुणुले 1 400. फिक्स्चर्स ही देखील असेट आहे, त्यामुळे डेबिट साईडला डिस्ट्रीब्यूट करायचं पार्टनर्समध्ये. 1,200 आणि 400. आलं लक्षात. 7वी स्टेप कंप्लीट झालेली आहे. 8व्या स्टेपला मी काय करतो बघा, बाकी सगळं झालेलं आहे याच्यामध्ये. 8व्या स्टेपला मी याच्यामध्ये हा कॅश एक राहिलेला आहे, त्याची नोंद करून घेतो. 3,400 होते, 3,400 होते. 2,000 आउटस्टँडिंग रेंटचे गेले बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,400. हा बॅलन्स काय होईल सांगा बघ्या, इथं दाखवेन मी 1,400. हा नेट असेट टेकन ओव्हरचा चार्ट कंप्लीट करून घ्यायचा आता. 0 0 5 आणि 1 6 आणि 4 10. चला 1 1 9 10 आणि 2 12 आणि 9 21 आणि 1 22. 7 आले 2 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 1 6. 62,000. त्यातून हे 14,000 गेले, किती आले, 48,000 रुपये. नेट असेट टेकन ओव्हर. ओके. हे नेट असेट टेकन ओव्हर जे आहेत ते मी काय करणार आहे आता, शो करताना कुठं शो करणार आहे, ABCD फर्म अकाउंटच्या डेबिट साईडला टू नेट असेट्स टेकन ओव्हर. ॲक्च्युली ही स्टेप आहे ती 9 नंबरची आहे, लक्षात घ्या. 8 नंबरची स्टेप आपली राहिलेली आहे ती दुरुस्त करून देतो आहे मी. 48,000 हा क्लोज करायचा आहे. 2,600 2,600 टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ए आणि बी किती आलं, 1,600. किती जाईल बघा, 1,200 आणि 400 जाईल बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. प्रॉफिट नेहमी क्रेडिट साईडला जातो. 1,200 आणि हे 400. आलं लक्षात. 8व्या स्टेपला हा क्लोज केला. 9व्या स्टेपला नेट असेट टेकन ओव्हर केलेली व्हॅल्यू कुठे घेतली, ABCD फर्म अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके. लास्ट स्टेप आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करा. 31,200 30,400 31,200 30,400 टू ABCD फॉर्म लिहायचं इथं.
ट्रान्सफर करायचं आहे ना. फर्म्स अकाउंट 10,200 गेले, 21,000 रुपये, 3,400 गेले, 27,000. ही व्हॅल्यू मी काय करतो आहे, कुठं लिहितो आहे, ABCD फर्म अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय एज कॅपिटल अकाउंट किती ट्रान्सफर केलं कॅपिटल त्याचं इथं 21,000 आणि बाय ब्रीज कॅपिटल अकाउंटचं 27,000. दोन्ही साईड काय येते आपले इक्वल येत आहेत. आलं का लक्षात? किती स्टेप फॉलो केले आपण, टोटल 10 स्टेप फॉलो केल्या. बॅलन्स ब्रॉड डाऊन केलेला आहे. 2 नंबरला जनरल रिझर्व्ह असेल तर वाटला, 3 नंबरला गुडविल क्रिएशन केलेलं असेल तर त्याची ट्रीटमेंट केली, 4 नंबरला ज्या असेट्स लायबिलिटीज टेक ओव्हर केलेल्या आहेत त्या असेट्स अँड लायबिलिटीज चार्टला लिहून घेऊन आपण त्याच्या प्रॉफिट लॉसची नोंद केली, 5 नंबरला ज्या असेट्स अँड लायबिलिटीज संदर्भात काहीही सांगितलेलं नाही आहे, कोणत्या असेट्स अँड लायबिलिटीज संदर्भात काहीही सांगितलेलं नाही आहे बघा, डेटर्स, कॅश इन हँड, बिल्स पेएबल, या काय केल्या आपण बुक व्हॅल्यूला घेतल्या. कोणत्या व्हॅल्यूला घेतल्या, बुक व्हॅल्यूला. किती स्टेप झाले आहे, 5. 6व्या स्टेपला मी काय केलं, अशा असेट्स अँड लायबिलिटीज ज्या पार्टनरने टेक ओव्हर केले, लायबिलिटीज बघा पार्टनरने टेक ओव्हर केलेले त्यांची नोंद केलेली आहे, किंवा लायबिलिटीज फर्मने पेड केलेली असेल त्याची नोंद केली. 6व्या स्टेपला ज्या असेट्स अँड लायबिलिटीज संदर्भात सरळ प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे की न्यू फर्मने टेक ओव्हर केलेल्या नाही आहेत अशा असेट्स अँड लायबिलिटीज, तर त्या काय करण्यात आलेल्या आहेत पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेल्या आहेत. पार्टनर्समध्ये आपण काय केलं, डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. समजलं? नेक्स्ट मी काय केलं, रिव्हॅल्युएशन अकाउंटवरील रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केला, त्याच्यावरती येणारा प्रॉफिट लॉस जो काय असेल तो डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. ही फर्निचर आणि फिक्स्चर्स आपण कुठं वाटले बघा, डेबिट साईडला वाटतो आपण, असेट डेबिट साईडला वाटतो. नेक्स्टला नेट असेट टेकन ओव्हरची ट्रीटमेंट केली इथं, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटवरचा बॅलन्स इथं ट्रान्सफर केलेला आहे. तर या स्टेप्स तुम्ही फॉलो करायच्या आहेत. याच्यामध्ये काही डाऊट्स आले तर विचारू शकता. नेक्स्ट हे लिहून घ्या, याच्या पुढचं सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे C&D फर्मसाठी. थँक्यू व्हेरी मच. पहा स्टुडंट्स, A and B पार्टनरशिप फर्मचं सोल्युशन आपण पाहिलेलं आहे. बुक्स ऑफ अकाउंट्स कसे क्लोज केले जातात. C&D पार्टनरशिप फर्म जी आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, C&D पार्टनरशिप फर्म टाका, तिचं बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करायचं आहे. सेम मी काय करतो पहा, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे वर्किंग नोटमध्ये तुमच्या माहितीसाठी मी देत आहे. ॲक्च्युली हे नाही घेतलं तरीसुद्धा चालतं, परंतु चार्ट खूप महत्त्वाचा आहे. चार्ट आपल्याला हा तयार करावाच लागणार आहे. प्रॉब्लेम रीड आउट करून झालेला आहे आपला ऑलरेडी. C&Dचं कॅपिटल मी ब्रॉड डाऊन करून घेतो आहे. पहिल्या स्टेपला ते आहे 25,000 आणि 25,000. क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन करून घ्यायचं आहे अमाऊंट 25,000. आलं लक्षात. दुसऱ्या स्टेपला जनरल रिझर्व्ह फंडची ट्रीटमेंट करायचं आहे, नाही आहे प्रॉब्लेममध्ये दिलेला. तिसऱ्या स्टेपला गुडविलची ट्रीटमेंट करायचं आहे, ते देखील प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही आहे. चौथ्या स्टेपला असेट्स अँड लायबिलिटी ज्या नवीन फर्मने टेक ओव्हर केले आहेत त्याच्यावरती येणारा प्रॉफिट लॉस आपल्याला नोंद करायचा आहे. क्रेडिटर्स टेक ओव्हर केलेले आहेत, क्रेडिटर्स ओके, बौद्ध फर्मचं म्हटलेलं, त्यामुळे C&D पण येणार आहे 15,000 रुपये. आणि 5% तो कुठं नोंदवायचा आहे, 5% रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. 5% कॅल्क्युलेट करा, हा 750 येईल बघा. 750 रुपये आपले वाचणार आहेत, त्यामुळे मी काय करतो आहे, क्रेडिट साईडला नोंदवतो. इथं फायदा झाला, लायबिलिटी माझी कमी झाली तेवढी. 750 रुपये रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आलं लक्षात. त्याच पद्धतीनं आणि काय टेक ओव्हर केले बघा, प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी असेट आहे, प्लांट अँड मशिनरी लेस 5% डिप्रिसिएशन. 5% डिप्रिसिएशन लेस करून काय केलेलं आहे, तिथे प्लांट अँड मशिनरी टेक ओव्हर केले. 27,000 रुपयाची बुक व्हॅल्यू आहे, त्याच्यावरती 5% डिप्रिसिएशन किती येईल बघा. तुमच्याकडे कॅल्सी आहे, कॅल्सी यूज केला तरीसुद्धा चालतं बाळांनो. 35 5 2 10 2 13 1350 रुपये काय होईल,
त्या असेटवरती लॉस होईल. म्हणजेच थोडक्यात 27,000मधून 1,350 गेले, 25,650 येतील. 1,350 असेट कमी झाल्यामुळे लॉस होईल. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. $1350. ओके. नेक्स्ट आणखीन बघा, फर्मने काय टेक ओव्हर केलेलं आहे. प्लांट अँड मशिनरी झाल्यानंतर स्टॉक टेक ओव्हर केलेला आहे. स्टॉकचं व्हॅल्युएशन किती ठरले? 21,000. जी न्यू व्हॅल्यू आहे ती लिहायची टेक ओव्हर केलेली. आणि जुनी किती आहे बघा स्टॉकची, C&Dची 24,000. लॉस झाला तो स्टॉकचा लॉस इथं नोंदवायचा डेबिट साईडला. किती रुपये लॉस येईल? 3,000 रुपये. ओके. चौथी स्टेप आपण काय केलेलं आहे, ज्या असेट्स अँड लायबिलिटीज फर्मने टेक ओव्हर केलेत त्याची नोंद केलेली आहे. 5व्या स्टेपला बघायचा असे असेट्स अँड लायबिलिटीज काय आहेत का ज्याचा काही सांगितलेलं नाही ना. न्यू फर्मने टेक ओव्हर केलं म्हणून सांगितलं ना, ओल्ड फर्मने पेड सोल्ड किंवा पार्टनरने टेक ओव्हर केले सांगितलेलं, काही सांगितलेलं नाही. अशा असेट्स अँड लायबिलिटीज आहे तशा लिहून घ्यायचे. बिल्स पेएबल. बिल्स पेएबल 8,000 रुपये बुक व्हॅल्यूलाच दाखवायचं आहे. त्यानंतर डेटस 17,000 रुपये बुक व्हॅल्यूला दाखवत आहोत आपण. 5वी स्टेप करत आहोत आपण. कितवी? 5वी स्टेप. आणि कोणती अशी असेट आहे बघा, डेटस झाल्यानंतर कॅश इन हँड, तो याच्यावर ॲडजस्टमेंट आहेत. हे इथं ट्रान्सफर करून घेऊन नंतर ट्रान्सफर करू. मी इथं दाखवतो आहे कॅश इन हँड जी येईल ते पाहू. 5वी स्टेप झाली. ज्या असेट्स अँड लायबिलिटीज संदर्भात काही माहिती सांगितलेली नव्हती त्या असेट्स अँड लायबिलिटीज मी काय करून घेतल्या, बुक व्हॅल्यूला लिहून घेतल्या. 6व्या स्टेपला असेट्स अँड लायबिलिटीज फर्मने सोल्ड किंवा पेड केलेत का बघा, किंवा पार्टनरने टेक ओव्हर केलेत का बघा. चेक करू. मिसेस डीज लोन ॲग्रीड टू टेक ओव्हर बाय मिस्टर डी. म्हणजेच लायबिलिटी टेक ओव्हर केली बाय मिसेस डीज लोन अकाउंट. कितीला टेक ओव्हर केलेलं आहे त्यानं ते सांगितलेलं आहे पहा. बुक व्हॅल्यू त्याची किती आहे? 7,000 रुपये. ओके. पुढं आउटस्टँडिंग रेंट बोथ द फर्मचं पेड केलेलं आहे, त्यामुळे इथे येईल बाय आउटस्टँडिंग रेंट अकाउंट. हे सगळं फुल फॉर्ममध्ये दिलं नसलं तरी चालतं, कारण की वर्किंग नोटचा भाग आहे. 1,500 रुपये पेड केले. आता आणखीन पहा, त्याच स्टेपला असेट्स लायबिलिटीज टेक ओव्हर केलेत किंवा सोल्ड केलेत. फर्निचर सोल्ड केले C&Dचं टू फर्निचर अकाउंट. पैसे आले सोल्ड केल्यानंतर. किती रुपयाला सोल्ड केलं? 8,000 रुपयाला. बुक व्हॅल्यू किती आहे बघा त्या फर्निचरची, C&Dची 9,000 रुपये आहे. बुक व्हॅल्यू किती आहे? 9,000 रुपये आहे. फायदा होणार की लॉस होणार? मला 8,000 रुपयाला विकला म्हणजे लॉस होणार. टू फर्निचर अकाउंट. लॉस कुठं जाईल? डेबिट साईडला 1,000 रुपये. एंट्री काय होईल बघा. एंट्री जर द्यायची झाली तर फॉर एक्झाम्पल पैसे आले, डेबिट वॉट कम्स इन. किती आले फर्निचरसाठी? 8,000 रुपये आले. कितीचं फर्निचर तुमच्याकडून गेलं? क्रेडिट वॉट गोज आउट. 9,000 रुपयांचं फर्निचर गेलं. मग लॉस होणार ना तुम्हाला. 9,000 रुपयाची वस्तू तुम्ही मार्केटला 8,000 रुपयाला विकत असाल तर तुम्हाला लॉस होईल. तो लॉस काय असतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. रिव्हॅल्युएशन अकाउंटला डेबिट द्यायचं. हा 1,000 आहे. हा 1,000 रुपये कुठं नोंदवला? मी इथं नोंदवलेला आहे. ओके. 6 स्टेप चालू आहे की बाबा एखादी असेट्स अँड लायबिलिटीज फर्मने सोल्ड केलेत, पेड केलेत किंवा पार्टनरने टेक ओव्हर केलेले झाले का बघा. आणखीन पुढं काय म्हणतायत ते, फिक्चर्स वेअर नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. नवीन फर्मने टेक ओव्हर केलेले नाहीत फिक्चर्स. 7व्या स्टेपला ज्या असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर केलेले नाहीत त्या आपल्याला पार्टनर्समध्ये वाटायचे आहेत. असेट डेबिटला वाटतात, लायबिलिटी क्रेडिटला वाटतात. तर पाहू. फिक्चर्स डिस्ट्रीब्युटेड, याला 3 नंबर वर्किंग नोट दे, याला 4 नंबर. डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स. जी असे टेक ओव्हर केलेली नाही आहे न्यू फर्मने आपण ती वाटतो. फिक्स्चर्सची व्हॅल्यू आहे 1,200. कशी वाटली ते सांगितलं आहे बघा. 600 इक्वल आहेत पार्टनर्स.
डेबिट साईडला येतं असेट फिक्स्चर्स अकाउंट 600. ओके 600 इच. 7 स्टेप झाल्या. 8व्या स्टेपला मी रिव्हॅल्युएशन अकाउंट काय करतोय, क्लोज करतोय. बाकी काय शिल्लक राहिले का बघा, याच्यामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे. 8व्या स्टेपला हा क्लोज करून घ्या. लॉस येईल 5350 5350 बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. C&D लॉस येणार आहे बघा. हा 750 गेले, 4600 येतील. इक्वली वाटा 2300 आणि 2300. हा लॉस डेबिट साईडला येईल टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 2300 2300. ओके 8 स्टेप झाले. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलेलं आहे. 9व्या स्टेपला नेट ॲसेट टेकन ओव्हर मी पाहणार आहे, त्यासाठी हा क्लोज करून घेतो मी. कॅश अकाउंट 11300 बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. फायनल बॅलन्स किती येतोय 109,800. हा इथं घ्यायचा 9,800. टोटल असेट टेक ओव्हर केलेली व्हॅल्यू बघू. 0 5 आणि 5 10, हातचाला 1 7 आणि 1 8 आणि 7 14, 14 आणि 8 22 अशी 2, हातचे आले 2, 2 आणि 5 7 आणि 1 8 आणि 7 15 आणि 9 24 अशी 4, हातचे आले 2, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7. 74,200 येतात का बघा. किती सांगितलं मी तुम्हाला, 74,200. 5 आणि 5 10, 0 हातचाला 1 7 आणि 1 8 8 आणि 7 14, 14 आणि 8 22 अशी 2, हातचे आले 2, 2 आणि 5 7 आणि 1 8 आणि 5 7 आणि 1 8 8 आणि 7 15 15 आणि 9 24 अशी 4, हातचे आले 2, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7. 74,200. त्यातनं हे 23,000 रुपये वजा करा. नेट ॲसेट टेकन ओव्हर केलेली व्हॅल्यू मिळते आपल्याला. 9व्या स्टेपला 51,200. हे 51,200 कुठं लिहायचे आहेत आपल्याला, डेबिट साईडला. न्यू फॉर्मच्या न्यू नेट ॲसेट्स टेकन ओव्हर 51,200. लास्टची स्टेप हा क्लोज करून टाकायचा आहे. 25,000 रुपये. फायनल बॅलन्स हा 32,000 रुपये. 25,000 रुपये आणि हा 32,000 रुपये. टू ABCD फर्म्स अकाउंट. ₹2,900 गेले, 22,100. 2,900 गेले, 29,100. बरोबर आहे. तर ही व्हॅल्यू आपण कुठं नोंदवणार आहे, क्रेडिट साईडला बाय सीज कॅपिटल अकाउंट. $22,100 आणि बाय डीज कॅपिटल अकाउंट 29,100. टोटल करा 51,200. 0 0 1 आणि 1 2, 2 आणि 9 11, चला 1 1 आणि 2 3 आणि 2 5. 51,200 हा इक्वल येत असतो नेहमी. केलेलं वर्क आपलं बरोबर असेल तर ते ह्या 10 स्टेपमध्ये यायचं मी सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये काही डाऊट्स आले तर विचारू शकता. पुढे याचं सोल्युशन आता आणखीन काय विचारले, बॅलन्स शीट विचारलेलं आहे. हे लिहून घ्या, मी तुम्हाला बॅलन्स शीट तयार करून देतो. थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे, चालेल स्टुडंट्स. आपण AB पार्टनरशिप फर्म आणि CD पार्टनरशिप फर्मचे बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज केलेत. त्याच्यावरून हे चार्ट आपल्या समोर आहेत. याच्यावरूनच आपल्याला न्यू फर्मची काय करायची आहे, बॅलन्स शीट पाहायची आहे. कशा प्रकारे घ्यायचं आहे ते पहा. असेट साईडला पहिल्यांदा पहा, रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स मी क्रेडिटर्स घेणार नाही आहे. प्लांट अँड मशिनरी दोन्हीकडे कंबाईन आहे. प्लांट अँड मशिनरी दोन्हीकडे कंबाईन आहे. ती व्हॅल्यू मी लिहून घेतो आहे. ABची किती आहे, फॉर इन्स्टन्स मी तुम्हाला माहिती लिहून देतो. ही 19,000. C&Dची किती आहे, 25,650. अशी टोटल होते
44,650. त्याच पद्धतीनं स्टॉक 22,100 आणि याचा किती आहे 21,000 रुपये. अशी टोटल येईल 43,100. त्याच पद्धतीनं डेटर्सची व्हॅल्यू बघा, चेक करायचा आहे. डेटर्स 19,000 रुपये आणि ही ॲसेट आहे 17,000 रुपये. 19 आणि 17 36,000 रुपये येईल इथं. यानंतर कॅश इन हँड दोन्हीकडे कंबाईन आहे, ती देखील व्हॅल्यू लिहून घ्यायची आहे. कॅश इन हँडची 1,400 प्लस 8,000 किती आहे 9,800. 11,200 येईल. 1 आणि 9 10, 400 आणि 800 1,200, 11,200. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कोणाकोणाचे येणार आहेत बघा. एचा आहे, बीचा आहे, सीचा आहे आणि डीचं कॅपिटल आहे, ते शो करूच आपण. आता लायबिलिटी बघा, क्रेडिटर्स दोन्हीची टोटल 10,000 ते आहेत, याचे किती आहेत 15,000, 25,000 लेस रिझर्व फॉर डिस्काउंट. हा किती येईल, ए बीचा 500 रुपये आहे आणि सी अँड डीचा 750. 500 प्लस 750 1,250, 23,750. त्यानंतर लायबिलिटी बिल्स पेबल, ए बीचे 4,000 आहेत आणि सी डीचे 8,000. बिल्स पेबल 4,000 प्लस 8,000 12,000. आता एक्झाममध्ये आपल्याकडे कॅल्सी असते, त्यामुळे ही अशा पद्धतीने इथं लिहायची नाही, डायरेक्ट अमाऊंट लिहायची. प्लांट अँड मशिनरी टोटल करून लिहायची दोन्ही साईडची. एचं कॅपिटल बघा किती आलेलं होतं 21,000, बीचं 27,000, सीचं आलेलं होतं 22,100, डीचं आहे 29,100. टोटल करू आपण. 0 0 1 आणि 1 2, 7 आणि 1 8 आणि 2 10 9, 19 7 आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9, 99,200. दोन्ही साईडची टोटल काय आली पाहिजे इक्वल आली पाहिजे. 0 7 5 आहे तसं, 2 आणि 7 9, चौथी संख्या 9 आणि 3 12 आणि 2 14, हातचाला 1 1 आणि 9 10 आणि 2 12 आणि 1 13, 1,34,950. याची टोटल बघा. 0 5 दुसरी संख्या, तिसरी संख्या 6 आणि 1 7 आणि 2 9, चौथी संख्या 4 आणि 3 7 आणि 7 13 आणि 1 14, हातचाला 1 1 आणि 4 5 आणि 4 9 आणि 3 12 आणि 1 13. किती न टॅली होते बघा बॅलन्स शीट 1,34,950. तर हे सोल्युशन मी तुम्हाला डीपली दिलेले आहे, स्टेप्स आपण फॉलो केलेले आहेत. हे चार्ट खूप महत्त्वाचे आहेत, हे लिहून घ्या. याच्यामध्ये काय डाऊट्स आले तर विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.